नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण परत भागाकारावरती काही क्वेश्चन्स पाहणार आहोत आपण. आजचे जे क्वेश्चन्स थोडेसे नंबराचे क्वेश्चन्स आहेत. याआधी जे क्वेश्चन्स पाहिले आपण हे शाब्दिक क्वेश्चन होते. ठीक आहे. एकदम सोपे दिसायला तर सोपे दिसतात, पण काही मुलांचे हे क्वेश्चन्स पण चुकतात. त्यासाठी याला मी निग्लेक्ट करू शकत नाही आणि एक्झाममध्ये आपल्याला काही असे सोपे क्वेश्चन्स पण आपल्याला विचारतात. तर त्यामुळे आपण हे क्वेश्चन घेऊन टाकू. हे काही विनाकारण कशाला पेंडिंग ठेवायचे. मी तुम्हाला जसा की पहिला क्वेश्चन तुम्हाला स्क्रीनवर दिसत असणार. पहिला क्वेश्चन वाचून दाखवतो तुम्हाला. त्याचं म्हणणं आहे की 9,99,999 भागीला 99 बरोबर क्वेश्चन मार्क. खाली आपल्याला ABCD ऑप्शन्स पण आहेत. एकदम सोपा भागाकार आहे. तसं पाहायला आपण भागाकारामध्ये मी तुम्हाला सांगितलं की 2 पद्धतीनं आपण भागाकार करू शकतो आपण. पण इथं जे आपण पाहणार आहे इथं, तर एक नॉर्मल जी पद्धत आहे जी सर्वकडे यूज करतात आणि जवळपास त्यांना आपले पूर्ण क्वेश्चन जवळपास बरोबर येतात. तर ती पद्धत मी तुम्हाला सांगून देतो आता. ठीक आहे. जसं की काय म्हणते बघा आता. असा भागाकार आपण तोंडीसुद्धा करू शकतो. पण ते काही मुलांना नाही समजणार. तर त्यासाठी मी जी आपली जी जनरल पद्धत आहे त्या पद्धतीने सॉल्व्ह करणार आहे आपण. नॉर्मली आपण असं सॉल्व्ह करतो आपण, आहे की नाही. तर काही विद्यार्थी डायरेक्टसुद्धा भाग देऊ शकतात, पण मी सर्वांचा विचार करून तुम्हाला या सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे. जसं की आपण अशी मांडणी केली याच्यामध्ये सुरुवातीला आपण पहिला एका संख्येला भाग द्यायचा प्रयत्न करत असतो आपण, आहे का नाही. 99 पेक्षा 9 ही लहान आहे, मग 9ला भाग जाणार नाही. मग आपण काय करणार, मोठ 2 संख्या घेणार आपण, 2 अंक घेणार आपण. हे झाले 99. मग 99 भागिले 99 जर केला आपण तर 1चा भाग गेला सुरुवातीला, आहे का. 99 भागिले 99 इथे करतो आपण वजाबाकी. इथं वजाबाकी केल्या आपले 0 नंतर काय करतो आपण, हा जो 9 आहे हा 9 जशाल तसा आपण इथं खाली घेतला. इथपर्यंत काय अडचण नाही. 1 9 आपण घेऊ शकतो नियमानुसार. ठीक आहे. आपल्याला जर जास्त घ्यायचे असतील त्यानंतर जर घ्यायचे असतील तर आपल्याला तिथं हातचा 0 द्यावा लागेल आपल्याला. जसं की इथं पाहिलं 9 जो घेतला आपण खाली, तर हा 99 पेक्षा लहान आहे म्हणजे याला भाग जात नाही. मग परत आपल्याला जेव्हा 9 हा जो खाली घ्यायचा आपल्याला दुसरा अंक, तर त्याच्या नावाचा इथं 0 आपल्याला वापस द्यावा लागतो, हे का नाही. हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. हे खूप मुलांना माहिती नाही आहे. त्यामुळे त्यांचे आन्सर थोडीशी चुकतात जरासे. 1 0मध्ये आन्सर त्यांचा घोळून जातो. ठीक आहे. परत 99 1 99 परत 1चा भाग गेला आपलं, परत वजाबाकी करण्यात तीच रिकामे कामं केली आपण, 0 आलं. परत हा जो 9 आहे हा नियमानुसार एकदा आपण जशाल तसा खाली घेतला. परत हा जो 9 आहे हा 99 पेक्षा लहान आहे, याला भाग जात नाही. मग परत हा जो दुसरा 9 आहे का दुसरा जो अंक आहे हा जर आपण खाली घेतला तर परत याच्या नावाला 0 इथं आपल्याला वापस द्यावं लागेल, आहे का नाही. ही आपली एक पद्धत आहे. परत 99 केला आपण, परत वजाबाकी केलं, आपला आहे इथं शेवटी 0 बाकी 0 आला. याचा अर्थ काय, आपला भागाकार संपला. तसं पाहिला आपला याचं कोणती डी नंबरचं आन्सर इथं आपलं कसं बरोबर ते असणार. बघा येऊन राहिलं का क्वेश्चन लक्षात. एकदम सोपे क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. चालतं. आणखी घ्या काही क्वेश्चन, असेच क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. जसं की आता पुढचा क्वेश्चन तुम्हाला दिसत असणार. ठीक आहे. हा तुम्ही पण स्वतः ट्राय करून बघा, आहे का नाही. काय हरकत नाही, स्वतः जर ट्राय केलं ते चालते. जसं की क्वेश्चन एकदा तुम्हाला मी वाचून दाखवतो काय म्हणते. 1,35,135 भागीला 15 बरोबर क्वेश्चन मार्क. खाली परत ABCD ऑप्शन, तर ऑप्शन काय वाचत नाही तुम्हाला दिसून राहिले. ठीक आहे. याला जर सॉल्व करायचं झालं तर परत आपली त्या नेहमीप्रमाणे मांडणी करू आपण, आहे का नाही. भाजक आणि भाज्यामध्ये आपण मांडणी केली, अशी व्यवस्थित मांडणी करायची. ठीक आहे. सुरुवातीला आपल्याला समजतं की या 15च्या पाड्यामध्ये 135 येतात, म्हणजे सरळ 9चा भाग जाईल याच्यामध्ये, म्हणजे 15 9 135 नाशिक केला आपण, 135 लिहिली इथं आपण. इथं वजाबाकी घेतलं, इथं आपली वजाबाकी 0 आली. इथपर्यंत पहिली स्टेप सर्वांना जमते. ठीक आहे. समोर जास्त अडचण आहे. पहिल्यानंतर आपण हा एक अंक खाली घेतला, इथपर्यंत काय अडचण नाही. एक अंक आपण नियमानं असा खाली घेऊ शकतो. पण आपल्याला समजली तर की हा जो एक अंक आहे हा 15पेक्षा लहान आहे, म्हणजे याला भाग जाईल का, नाही. मग त्यासाठी आपल्याला दुसरा एक अंक आणखी खाली घ्यावा लागेल. जर दुसरा अंक खाली घेतला तर त्याच्या नावाचं इथं आपल्या 0 इथं वापस द्यावं लागेल इथं आपल्याला, हे की नाही. नंतर आणखी पाहिलं की 15पेक्षा 13 ही संख्या लहान झाली. परत भाग जाते का, नाही जाणार. मग परत पुढचा अंक जेव्हा आपण खाली घेणार इथं 5, तर ज्याच्या नावाचा परत आपल्या 0 द्यावं लागेल इथं, आहे का नाही. अशी पद्धत परत आपण न केलं 15 9 135 नाशे. पुढचा भाग गेला आपला 9चा. ठीक आहे. म्हणजे इथं बाकी 0, म्हणजे आपला आन्सर किती आलं 9,009. म्हणजे याच्यामध्ये आपलं बी नंबरचं आन्सर इथं कसं बरोबर ते असणार. बघा येऊन राहिले का क्वेश्चन लक्षात, आहे का नाही. एकदम सोपे क्वेश्चन्स आहेत. आणखी घेऊ काही क्वेश्चन असे. ठीक आहे. ते क्वेश्चन्स तुम्ही पण ट्राय करून बघा. याच्या व्यतिरिक्त आणखी काही जर क्वेश्चन असतील जे तुम्हाला जमत नाहीत तर ते तुम्ही मला पाठवू शकता व्हॉट्सअपला, आहे की नाही. मी तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनचं सोल्युशन तुम्हाला सांगतो. जसं की आता पुढचा क्वेश्चन बघा काय म्हणते. 1,01,000 भागीला 11 बरोबर क्वेश्चन मार्क. या क्वेश्चनचा आन्सर ट्राय करा. तुम्ही पण स्वतः ट्राय करा सोबत, आहे का नाही. आता मी थोडंसं स्पीडनं सांगणार आणि तुम्हाला माहिती आहे आता रिकामे कामं मी काय ते प्रत्येक स्टेप इथं रिपीट करत नाही इथं आता. ठीक आहे. आपण नेहमीप्रमाणे मांडणी केली अशी.
सुरुवातीला एकचा विचार करू, एकला भाग जात नाही, मग पुढचा अंक 10 घेतला, 10 ही संख्या 11पेक्षा लहान, जमणार नाही. मग आपण 3 अंकांचा विचार केला, झाले किती 100, म्हणजे 100 भागिले 11 जर केला तर आपला भाग पुढचा 9चा गेला आहे का नाही. 11 9 99 केला आपण, वजाबाकी केली इथं 1 0 0 काय 0 0 1 म्हणू आपण इथं. ठीक आहे, इथपर्यंत काय अडचण नाही. नंतर हा पुढचा एक 0 आहे, हा आपण खाली घेतला, झाली संख्या 10, परत 11पेक्षा लहान झाली, चालणार नाही, भाग जाणार नाही. मग परत आपण काय केला, पुढचा जो 0 आणखी खाली घेतला तर याच्या नावाचा 0 इथं आपल्याला इथं वापस द्यावं लागणार आहे का, हे आपल्याला समजलं पाहिजेत. नंतर काय केलं आपण, आता झाली 100, परत 9चा भाग गेला, 11 9 99 केला आपण, वजाबाकी केली याच्यामध्ये. ठीक आहे, आपला आन्सर 0 0 1. नंतर हा जो राहिलेला अंक आहे हा आपण खाली घेतला, झाली इथं किती 11, परत 11 1 11, एकचा भाग गेला, याच्यामध्ये आपली वजाबाकी केली, इथं आपला आन्सर 0 0, म्हणजे 9091 हे आपलं आन्सर इथं बरोबर असेल, जे की ऑप्शनमध्ये आपल्याला किती सी नंबर सायन्स इथं कसं बरोबर ते असणार आहे की नाही. बघ येऊन राहिले का क्वेश्चन लक्षात आहे की नाही. एकदम सोपे सोपे क्वेश्चन्स आहेत. काय सर सोपे तर म्हणतात पण जमत तर नाही तो सर आहे का नाही. प्रत्येक क्वेश्चनला सोपं म्हणतो मी, ठीक आहे, काय हरकत नाही, जमतात तुम्हाला, पण थोडीशी प्रॅक्टिस करावं लागणार फक्त आपल्याला आहे का नाही. थोडंसं केअरफुली सॉल्व करावं लागेल आपल्याला आहे का नाही. साधे साधे क्वेश्चन दिसतात क्वेश्चन सोपे, पण एक्झाममध्ये आपल्या अशा सिली मिस्टेक व्हायचे चान्सेस जास्त राहतात. पुढचा क्वेश्चन काय म्हणते बघा, 85,085 भागीला 17 बरोबर क्वेश्चन मार्क. ठीक आहे, परत आपण नेहमीप्रमाणे याची मांडणी केली. ठीक आहे, मांडणी केली आपण, तुम्ही पण सोबत मांडणी करायची. परत भाग गेला आपला, पहिल्यांदा गेला 5चा भाग आहे का नाही, 17 5 85 म्हणतो आपण, सरळ भाग गेला, इथपर्यंत काय अडचण नाही, 0 0 घेतली. आता पुढचा हा जो अंक आहे, हा अंक आपण इथं 0 घेतला खाली आहे का नाही, इथपर्यंत काय एक अंक आपण घेऊ शकतो. आता 17पेक्षा 0 लहान आहे, भाग जाईल का नाही जाणार. मग आपण काय केलं, हा 8 अंक परत खाली घेतला, पण जेव्हा दुसरा अंक खाली घेतला त्याच्या नावा 0 आपल्या इथं वर द्यावं लागणार आहे का नाही. परत पाहायला विचार केला आपण की 8 हा 17पेक्षा लहान आहे, भाग जात नाही. मग यासाठी आणखी आपण राहिलेला अंक तो आणखी खाली घेतला आपण. आता झाली हा जो अंक खाली घेतला तर यासाठी परत 0 इथं आपल्याला वापस द्यावं लागणार इथं आहे का नाही. म्हणजे 17 5 85, पुढचा भाग गेला आपला 5चा, इथं वजाबाकी करणार आपण, जे काही आपला आन्सर तर किती म्हणू शकतो 5005, म्हणजे याच्यामध्ये आपलं ए नंबर सायन्स इथं कसं बरोबर ते असणार. बघा येऊन राहिले का क्वेश्चन लक्षात आहे का. येतात क्वेश्चन, थोडंसं केअरफुलीच बघावं लागलं आपल्याला आहे का नाही. आता पुढचा क्वेश्चन बघा, हा वाला काय म्हणते की 5,38,382 भागीला 13 बरोबर क्वेश्चन मार्क. खाली ABCD ऑप्शन्स पण येतं, ऑप्शन्स का मी वाचत नाही आहे. ठीक आहे, आपण डायरेक्ट क्वेश्चनला सोल्युशनला सुरुवात करून टाकू आपण. ठीक आहे, हे सोपे क्वेश्चन्स आहेत म्हणून स्पीडनं घेत आहे मी आहे का नाही. तुम्हाला पण माहिती आहे, सोडा तर काही मुलांना जमत नाही तर मग मला नंतर मॅसेज करतात, सर हे तुम्ही कोण सोडले हो सर, असे. त्यासाठी मी काही विचारच करत नाही, सोपे अवघड एका सुईनच घेऊन टाकू आपण आहे का नाही. ठीक आहे, पहिल्यांदा भाग गेला आपला, 4चा भाग गेला आपण, इथं भाग तोडला इथं आपण. ठीक आहे, 1 0 आला, परत आपण 8 अंक खाली घेतला, परत आपला 1चा भाग गेला आहे का नाही, 13 1 13 केला आपण, परत उरली इथं आपले 0 5, परत आपण हा 3 अंक खाली घेतला आहे का नाही, परत 4चा भाग गेला आपला, 13 52 केले आपण, परत 1 0, आणखी एक लहान संख्या झाली, परत हा राहिलेला अंक आणखी 8 खाली घेतला आपण, परत गेला आपला भाग तिचं 13 1 13 13, एकचा भाग गेला आपला याच्यामध्ये. ठीक आहे, वजाबाकी केली याच्यामध्ये, तर इथं परत आपला आन्सर किती 5 0 आलं. ठीक आहे, समोर आता थोडंसं मला वर करावं लागणार, तुम्हाला दिसणार नाही आता क्वेश्चन. ठीक आहे, 1 सेकंद. ठीक आहे, परत आता हे जो राहिलेला दोन अंक आहे, हा 2 अंक आपण परत खाली घेतला, इथं झाला 13 52, म्हणजे पुढचा गेला आपला 4चा भाग आहे का नाही, 52 वजाबाकी केली, 0 0 आन्सर आलं. म्हणजे ऑप्शन जर पाहिले आपण तर आपला आन्सर जवळपास दिसायला आपल्या याच्यामध्ये 41,414, म्हणजे म्हणू शकतो आपण किती बी नंबर सायन्स इथं आपलं बरोबर असणार आहे का नाही. बघा आन्सर सिलेक्ट करताना पण आपल्याला थोडंसं हुशार राहावं लागेल, आणि थोडी जरी आपली सिली मिस्टेक झाली, ऑप्शन खूप मिळतं जे ते राहतात, तर अशा वेळेस थोडंसं ध्यान देऊनच हे करायचं. ठीक आहे, चालते. आणखी काही क्वेश्चन बघणार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, चालते, थँक्यू.